हर हर महादेव भावांनो. तर आज नागपंचमी आहे. तर सर्वप्रथम मी तुम्हाला नागपंचमीच्या अगदी मनापासून खूप खूप अशा शुभेच्छा देतो आहे. तर भावांनो, मी आता जस्ट म्हणजे माझ्या वाडीमध्ये आहे. तुम्हाला बॅकग्राऊंडला सगळी झाडं दिसत असतील. तर आपण ह्या ठिकाणचं ना अगदी आधी पण व्लॉग शूट केले होते. तर सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या आजच्या नवीन व्हिडिओजमध्ये तुमचं स्वागत करतो आहे. तर मंडळी, आज आपण ना ह्या ठिकाणी काही झाडं आहेत ना, तर ती लावणार आहोत. तर आजचा जो आपला व्लॉग असणार ना, किंवा खास बनणार आहे. तर कंटिन्यू व्हिडिओज बघत राहा आणि आपल्या चॅनलवरती कोण नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. तर भावांनो, म्हणजे आपण नुसतीच झाडं लावत नाहीत, म्हणजे जी आपली येणारी पिढी आहे पुढची, तर त्यांच्यासाठी आपण कुठेतरी त्या झाडांचा फायदा घेईल आणि तसंच आपणसुद्धा त्या झाडापासून काहीतरी उत्पन्न किंवा आपण स्वतःसाठी काय नाही काहीतरी फळं वगैरे खाऊ शकतो. तर चला, एक तुम्हाला मी पुन्हा एकदा माझ्या वाडीतील जो नजारा आहे, पावसाळ्यातला जो हिरवागार असा आपल्याला नेचर दिसत आहे, तो मी तुम्हाला दाखवतोय आजच्या व्हिडिओजमध्ये. तर व्हिडिओज कंटिन्यू बघत राहा. तर आपल्यासोबत असणार आहेत कॅमेरामॅन अलका पवार. सकाळच्या वाऱ्यात सुगंध मातीचा, ओढ तुझ्या नावाची मनात रोज. आणि सोबत आहे आमच्या एक पिंटो. तर मंडळीनं, झाडे माझ्याकडं खूप अशी शिल्लक आहेत लावण्यासाठी, परंतु आम्हाला जागा जास्त नाही, आमच्याकडे जागा उपलब्ध नाही. तर जागा आहे, थोडीफार आहे वरच्या साईडला. तर त्या ठिकाणी आम्ही गेल्या 2-3 वर्षापासून झाडं लावण्याचा प्रयत्न करत आहोत. झाडं लावलेसुद्धा आहेत त्या ठिकाणी, परंतु त्या जागा ना बेकार आहे, खराब जागा आहे. त्यामुळे त्या ठिकाणी काय झाडं जगत नाहीत आणि झाडांची वाढ पण होत नाही. खूप वर्षापासून आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करत आहोत आणि त्या ठिकाणी झाडंसुद्धा लावले आहेत. तर त्या जागेमुळे ना झाडांना वाढ वगैरे नाही. तर आम्ही आता इथे लावणार आहोत की जो आपलं घर आहे, त्या घराच्या खालच्या साईडची थोडीशी जागा आहे, त्याच ठिकाणी आम्ही पुन्हा ह्याच्यामध्ये झाडं लावणार आहोत. की जागा ह्या ठिकाणी जास्त नाही, ह्या ठिकाणी म्हणजे आपण कसं तरी ॲडजस्ट करून ना 1-2 झाडं ह्या ठिकाणी बसू शकतो. तर चला, ए आपल्याकडं खूप अशी झाडं आपण लावले आहेत. ते बघा, हे आहे जांभूळ. जबरदस्त असे एकदम भन्नाट झाडं झाले आहेत. आणि ह्या साईडला सुद्धा आपण झाडं ठेवले आहेत जे ट्युशनमध्ये आहेत. तर ती आपल्याला आज ह्या ठिकाणी लावायचे आहेत. बहुतेक आपला पावसाळा संपत आलेला आहे, आम्हाला वेळ मिळत नसतो झाडं लावण्यासाठी. तर आज मी घरीच आहे, तर थोडा वेळ आपल्याकडे. तर त्या वेळेमध्ये आपण जेवढा शक्य होईल तेवढे आजच्या दिवसामध्ये आपण झाडे लावणार आहोत. तर मी तुम्हाला जे झाडं लावायचे आहेत ना, ते सुद्धा दाखवणार आहे. तर आपल्याकडे झाडं असणार आहेत ते म्हणजे आंबा आहेत आणि काजू आहेत, तसेच लिंबू, कोकम आणि इतर दुसरी पण झाडे आहेत. तर तेच आम्ही आज ह्या ठिकाणी लावणार आहोत. हे बघा, किती मोठे मोठे झाडे आहेत. आपण जर हा झाड इथं खाली ठेवलं ना, तर फार माझ्या साईडने झाड येते. बघा, एवढे मोठे मोठे झाड आहेत. परंतु जागेमुळे थोडासा आम्हाला प्रॉब्लेम होत आहे की आमच्याकडे जागा नाही. काही झाडं आपण ह्या ठिकाणी ठेवले आहेत, हे सुद्धा लावायचे आहेत आपल्याला. हे बघा, आंब्यांची झाडं बघा किती एकदम मस्त दिसत आहेत, मोठे मोठे. आणि ह्या ठिकाणी सुद्धा झाडं आहेत आपले, पण त्याच्यामधलं बघा, हा एक काजू आपला इथे सुकलेला दिसत आहे, म्हणजे तो मेला. लिंबूंची झाडं लावले आहेत, तर ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे.
हे बघा ही लिंबूची झाडं इथे एक लावलं आहे. खूप असं छान मस्त झालं आहे, हिरवागार. आणि जो एक दुसरा लिंबूचं झाड लावलं आहे तर आपण त्या साईडला लावलं आहे, तर तुम्हाला ते सुद्धा मी दाखवणार आहे. आणि आपल्याकडे काही कोकमची झाडंसुद्धा शिल्लक आहेत लावायची बाकी, तर ती सुद्धा आपण आज लावून घेणार आहोत. हे आहेत 2 इथे कोकमची झाडं आणि इकडे फुलांची झाडं आहेत. आणि आमचा हा फुलांचा झाड बघा किती बहरलेलं दिसत आहे मस्त. आणि ह्याची आम्ही सगळे फुलंसुद्धा काढले आहेत. तर चला आता ह्या ठिकाणी ना खड्डा मारण्याचं काम चालू आहे, खोदकाम चालू आहे. ह्या ठिकाणी पण आपण झाडं गेल्या 2 वर्षापासून लावत आहेत, पण ह्या ठिकाणी ना झाड जगतच नाही, मरतात ह्या ठिकाणी झाडं. तर नक्की त्या ठिकाणी झाड जगत का नाही हे तर आम्हाला अजूनपर्यंत काहीच समजलेलं नाही. तरी पण आम्ही पुन्हा त्याच ठिकाणी परत झाडं लावून बघत आहोत, कारण त्या ठिकाणी झाडं लावण्याचं तर मन होत नाही, परंतु आमच्याकडे जागा कमी असल्यामुळे आम्हाला आता त्याच्यामध्ये ॲडजस्ट करून ती झाडं लावावं लागत आहे. बघा भावानं किती मोठा आंब्याचं झाड आहे मस्त, त्याचा खोड पण बघा किती मोठं आहे. तर चला आपण लावूया आता झाड. ओढ तुझ्या नावाची मनात रोजचा, रस्ते ओळखीचे पाय वाट जुनी, तुझ्या हसण्यात हरवते दुनिया सगळी. नजरेत तुझ्या स्वप्न माझी, शब्द न बोलता सगळं सांगशी. तर मंडळी ना ह्या पिशवीमध्ये ना शेण आणि बकऱ्यांचे लेंडे आहेत, तर आपण तो झाड लावण्याच्या अगोदर आपण त्या ठिकाणी टाकणार आहोत. आणि खत सुद्धा आहे, खत पण टाकावं तर खत आणशील घरामधून. खत घेऊन येतो. भावानं झाडं आपले एकदम मस्त आणि मजबूत झाले पाहिजे, तर मी चालू आहे घरात खत आणण्यासाठी. घर काय आपलं जास्त दूर नाही ऐकलं. तुझी वाट बघतो थांबलेल्या काळात, हातात हात घेऊन चाललो हळू, तुझ्या सोबत आयुष्य वाटत सोपन गोडू. नाही हवं सोनं नाही राजमहल, तुझ्या हसणं पुढे तोच माझा कल. मन माझं एक खत आहे आपलं, माहिती नाही खताचं नाव माहिती नाही मला नक्की कुठलं खत होतं. तुझ्या सावलीत जीवन रंगलं, सोबत तुझी श्वास. तर आपण पहिला ना ह्या ठिकाणी खत टाकूया. अखंड वाहू दे. खत खाल कसं टाका रे, वर टाकून आता हे खत. तर मंडळी आपण आता जी आंब्याची खालची पिशवीची पॅकिंग होती ती आपण काढलेली आहे. आणि बघा अशा पद्धतीने आतमध्ये त्यांचे जे मुळं आहेत ते पूर्ण गोळा होऊन राहिलेले आहेत. मजा फिर हुई खांद्या येऊन वाढ तर
थकलो, घाम आला मला. अजून तरी एकही झाड लावलं नाही, आत्ताच जस्ट उद्घाटन झालेलं आहे. तर मंडळी आतापर्यंत आपले 2 आंब्यांचे झाडे लावून झाले आहेत आणि तिसऱ्या झाडासाठी आपण इथे सुद्धा मारलेला आहे बघा. आणि हे बघा, जो मागे मी 2 लिंबू लावले होते काही दिवसापूर्वी, त्यातला लिंबू हा एक इकडे आणि त्यांना सुद्धा नवीन नवीन पानं आपल्याला आले दिसत आहेत, हे बघा. आणि इकडे अलकाने सगळं साफसफाई केलेली आहे, पूर्ण झाडं काढून टाकले आहेत. खास सुटले. तर जी ही झाडं आहेत ना, तर हे झाड जर आपल्याला शरीराला कुठे लागलं तर ह्याने खास सुटत असते. नाव काय याचं? खाजपान. काय नाव आहे भावांनो, तुम्ही कमेंटमध्ये सांगा. तर ह्याचं नाव आहे, आमच्या साईडला ह्याला आगपान बोलतात, पण मी त्याला एक दुसरं नाव दिलं आहे, नवीन खाजपान. कारण तो लागल्यानंतर खाजच सुटत असते ना, मग तो नाव योग्य आहे. तर चला, आपण आता जे 2 झाडं लावले आहेत ते सुद्धा मी तुम्हाला दाखवतो. हा बघा, आपण ह्या ठिकाणी एक मोठा आंब्याचं झाड लावलेलं आहे आणि एक ह्या साईडला सुद्धा आपण आंब्याचं झाड लावलेलं आहे. आणि जो आता आपण त्या ठिकाणी खड्डा मारला आहे त्या ठिकाणी सुद्धा आता बघूया कुठलं तरी झाड लावणार आहे. त्या ठिकाणी सुद्धा आंबा किंवा आणखीन इतर सुद्धा वेगवेगळे झाडे आहेत. तर मंडळी, आपल्याला या ठिकाणी एक सीताफळ सुद्धा भेटलं आहे, जो साईडला सीताफळाचं झाड आणि त्याला वरती पण आपल्याला दिसत आहेत सीताफळं. आणि ह्या ठिकाणी ना इथे एक मोठा झाड होता सीताफळाचा, तो आम्ही काढून टाकला, तोडली त्याला. हे काय घरटा, तर ह्या ठिकाणी एक मस्त असं घरटा बनवलेलं दिसत आहे आपल्याला. तर चला मंडळी, आता मी जी आजची व्हिडिओज आहे ते इथे स्टॉप करतो आहे. तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओजमध्ये, कारण आम्हाला काम आहे, तर त्यामुळे काय मला व्हिडिओ शूट करायला जमणार नाही. काम असल्यामुळे ना व्हिडिओ शूट करायला थोडासा प्रॉब्लेम येतो मला. तर चला, बाय बाय मंडळी.